ऊन 44 आणि 45 आणि शेतकरी आणि बळीराजा जो आहे तो आपल्या कर्जमाफीसाठी या ठिकाणी शिवसेनेच्या नेतृत्वात या ठिकाणी आलेला आहे। काही शेतकरी आपल्या सोबत आहेत। आज एवढ्या धकधकत्या उन्हात दुपट्टा बांधून आलेले कशासाठी आलेले? कर्जमाफीसाठी। कर्जमाफी सरकारकडे काय मागणं आहे तुमचं? कर्ज माफ झालं पाहिजे। काय म्हटलं होतं इलेक्शनच्या वेळेस फडणवीसांनी सांगितलं होतं की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्याचा 7-12 कोरा करणार आहोत, पण सरकार येऊन 12 महिने होत आहे पण अजूनही शेतकऱ्याचा विचार करत नाही आहे। त्यासाठी आमची सरकारला विनंती आहे की त्यांनी शेतकऱ्या जो कर्जामुळे आत्महत्या वाढत आहेत आणि त्यांचे एक जबाबदार मंत्री कृषी मंत्री म्हणतात की शेतकरी हे जे कृषी कर्ज काढतात आणि त्यांच्या लग्नात आणि साखरपुड्यात पैसे गमावतात ते हरामखोराले म्हणा तू आहे ते तुझ्यावर केसेस आहेत झालेले आहेत, आता त्या गुन्हे दाखल झालेले आहेत, ते गुन्हे ते भ्रष्टाचाराचे, तू पहिले ते कर्ज भर आणि मग शेतकऱ्यावर बोल। आमचा हा त्यांना सवाल आहे शेतकऱ्याला आणि आम्हाला कर्जमाफी शेतकऱ्यांना म्हणजे सरकारला घेण्यासाठी आम्ही भाग पाडू। काय म्हणाल तुम्ही? एवढं तप्त ऊन आहे, शेतकरी फार तपलेला आहे। शेतकरी आज प्रचंड अडचणीत आहे सर। शेतकऱ्यांना आज हमी भाव नाही, मालाला भाव नाही आणि दुसरीकडे खतांचे भाव, बियाण्यांचे भाव, रासायनिक फवाऱ्यांचे भाव, सगळ्यांचे भाव दुप्पट तिप्पट झाले। पण मालाचा जो भाव आहे तो उलटा रिवर्स येऊन राहिला। 10 वर्षापूर्वीचा जो भाव होता आज तोही भाव मिळत नाही आहे। अशाने सगळ्या गोष्टींचे भाव वाढत आहेत, जीवनावश्यक सगळ्या वस्तूंचे भाव वाढत आहेत आणि फक्त शेतमालाचे भाव का बरं रिवर्स येतात हा सर्वात मोठा प्रश्न आहे। काय म्हणाल काका, आज एवढ्या उन्हात आले तुम्ही, काय कर्जमाफीसाठी सरकारनं म्हटलं होतं इलेक्शनच्या वेळेस? कर्जमाफी झाली पाहिजे, कर्जमाफी झाली पाहिजे आणि मालाला पण आमच्या भाव मिळाले पाहिजे, म्हणून आम्ही एवढं उन्हात येतो। काय म्हणाल तुम्ही? मा म्हणणं आहे कर्जमाफी झालीच पाहिजे। सरकारनं जे आश्वासन दिलं ते जे आश्वासन दिलं ते काहीच पाळलं नाही। त्याच्यामुळे आम्ही उन्हात रानात तुम्हाला सांगतो घरच्या भागावर खाऊनची आलो। आमचा काहीच अजून प्रचार नाही, अजून कर्ज माफ नाही, अजून भावाले माल नाही, काहीच मेळ नाही आमचा। आम्ही आता या गोष्टीला संतापलेलो आहोत, या सरकारला संतापलेलो आहोत। आम्हाला आता याच्या व्यतिरिक्त काय करावं हेच सुचत नाही आहे। रब्बी खरीपाचा आता जवळ सीझन येऊन राहिलेला, पेरणीची काय सोय आहे? पेरणी सोय काहीच सोय मग आता कर्ज भरलत का तुम्ही? कर्ज भरलं नाही आणि या सरकारनं जे घोषणापत्र जाहीर केलं ते येणे ते काम करून दाखवावे आणि आमच्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे। काका काय म्हणाल? बस शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे, हमी भावानं आमचा माल खरेदी केला पाहिजे। देवेंद्र फडणवीस साहेबांनी मूर्तिजापूरच्या सभेमध्ये सांगितलं की शेतकऱ्यांचा 7-12 कोरा कोरा कोरा, आमचं सरकार आल्याच्या नंतर 7-12 कोरा करणार आहोत असं हे आश्वासन दिलं त्यांनी, ते पूर्ण केलं पाहिजे। आता ते मुख्यमंत्री आहे अजित पवार दादा, उपमुख्यमंत्री आहे आणि माजी मुख्यमंत्री शिंदे साहेब आहेत, आता ते उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी तिघांनी एकजूट येऊन शेतकऱ्याचा 7-12 कोरा केला पाहिजे। आम्ही एवढ्या 46-47 डिग्री उन्हाच्या तापमानामध्ये येऊन जर असं काही करत असेल तर खरोखर आमचा जीव संतापलेला आहे। आमच्याजवळ पेरणीची सोय नाही, आता कसं पेराव काय करावं हे समजत नाही। काय म्हणाल तुम्ही काका? या सरकारने शेतकऱ्याची फसवणूक केलेली आहे, कारण ज्या सरकारने आश्वासन दिलं होतं, ज्या लोकांचे मतं घेतले आणि लाडक्या बहीण योजनेला कोटी रुपये खर्च करून घरामध्ये भांडणं लावून दिले आणि जे अजितदादा पवार मंत्री आहेत, आपल्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत, त्यांचा 70,000 कोटी कर्ज शासन माफ करू शकते आणि शेतकऱ्याचं साधारण 1 लाख, 1.5 लाख, 2 लाखापर्यंत कर्ज माफ करू शकत नाही। हे खंत आहे। या शेतकऱ्याला काहीतरी निर्लज्ज लाज वाटायला पाहिजे। असे खोटे आश्वासन देऊन फडणवीस सरकार हमेशा शेतकरी याच्यात येते, सरकारमध्ये येते आणि देशाची फसवणूक करते, कारण जातीत भांडणं लावण्याचं काम करते। कारण जे मुद्दे जे गायी आहेत खरोखर शेतकऱ्याचे आज हे आहे, शेतकऱ्याचे मुलं बाळं शिकू शकत नाही, यांना शिक्षणाचं फक्त शिक्षणाच्या विषय त्यांनी जाहीर केलं होतं, पण ही गोष्ट लागू कधी केली 2025च्या। काही मुलांना यामुळे पण आत्महत्या करायला लागली, कारण ते पैसे भरू शकले नाहीत, कारण त्याच्यानुसारच यानं ऍडमिशन केलं होतं आणि ते पैसे यांना आता लागू केले। तर एकंदरीत शेतकऱ्यांचे प्रश्न बरेच असतील, कारण की शेतकऱ्यांचा या ठिकाणी संताप यासाठी होतो की
वर 44-45 डिग्री टेम्परेचर आणि त्या टेम्परेचरमध्ये आपल्या मागण्यांसाठी आणि ते हक्काच्या मागण्यासाठी आश्वासन तुम्हीच दिलं होतं. शेतकऱ्यांनी म्हटलं आम्ही मागितलं नव्हतं, पण ते आश्वासन दिलं होतं ते पूर्ण केलं पाहिजे आणि ते घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. कारण खरीप हंगाम आमच्या डोक्यावर आहे. धनंजय साबळे, मुंबई तक, अकोला.